देऊनी भविष्याला आकार, करूया उत्तुंग स्वप्न साकार. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या सिरीजमध्ये पाथवे टू अचिव्हमेंट्स. असं म्हटलं जातं, सक्सेस इज नायदर अ मॅजिक नॉर अ मिस्टेरियस थिंग, बट इट इज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ गुड हॅबिट्स. आणि दुर्दैवानं आपल्याला सध्या बऱ्याच जणांना हॅबिट कसली लागली माहिती आहे? हॅबिट लागली म्हणण्यापेक्षा आपण त्या फोमो आणि IA अडकूनच बसलो आहोत असं म्हणा की. फोमो म्हणजे FOMO, फिअर ऑफ मिसिंग आऊट. आलं लक्षात? म्हणजे आपण जर एखादी पोस्ट टाकली तर लगेच तिला किती लाईक्स आल्या हे पाहिल्याशिवाय करमतच नाही. अगदी दर 2, 4, 5 सेकंदानंतर चेक केलं जातं, लाईक्स आले का, किती लाईक्स आले, अजून कोणी शेअर केली का ती पोस्ट. इतकंच कशाला, म्हणजे आपण इतरांपासून दूर तुटून पडतोय का असं वाटल्यामुळे सतत काहीतरी शेअर करणं, काहीतरी लाईक करणं, आपण केलेल्या कॉमेंट्सना कोणी काय प्रतिसाद दिला हे सतत ऑब्झर्व करत राहणं हा आपला स्वभावाचा एक भाग बनलेला आहे. आणि बरेच जण काय म्हणतात माहिती आहे? नाही, आम्ही असा काही टाईमपास करत नाही, आम्ही उलट काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह बघत असतो, इन्फॉर्मेशन घेत असतो. पण हे सुद्धा इन्फॉर्मेशन ॲडिक्शन, ज्याला मी सुरुवातीलाच IA असं म्हटलं होतं, त्याच्यामध्येच अडकलेले दिसतात. म्हणजे इन्फॉर्मेशन एवढी जर घेत आहेत तर ह्या इन्फॉर्मेशनचा वापर करण्यासाठी ते स्वतःला वेळ देतात का, किंवा ही घेतलेली इन्फॉर्मेशन खरोखरच वापरतात का, हा सुद्धा एक मोठाच प्रश्न निर्माण होईल. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून काय होतं आहे माहिती आहे? या सगळ्याचा परिणाम आपल्या अभ्यासावर, आपल्या ध्येयनिष्ठेवर एक प्रकारचा होतच आहे. तुम्हाला माहीत आहे, कोका कोलाच्या CEOंना एकदा विचारण्यात आलेलं होतं की कोणती कोल्ड्रिंकची कंपनी ही तुमची स्पर्धक कंपनी आहे. आणि त्या कोका कोलाच्या CEOनं अगदी हसत सांगितलं होतं, दुसरी कोणतीही कोल्ड्रिंकची कंपनी ही आमची प्रतिस्पर्धक नाही. मग या कोल्ड्रिंकची किंवा कोका कोलाची स्पर्धा कुणाशी आहे? तर त्यांनी सांगितलं होतं की आमची स्पर्धा खरं तर पाण्याशी आहे. म्हणजे लोकांनी जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा तेव्हा पाणी पिण्याच्या जागी आमचं कोका कोला पिलं पाहिजे. म्हणूनच तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल ना, बऱ्याच हॉटेल्समध्ये किंवा काही कॅफे शॉप्समध्ये एक कॉम्बो पॅक असतो, ज्याच्यामध्ये पाण्याची बॉटल दिली जात नाही, त्याच्याऐवजी हे अशा प्रकारचं कोल्ड्रिंक दिलं जातं. म्हणजे नॅचरली तेच, जेव्हा तहान लागेल, पाणी सोबत असणार नाही तर कोल्ड्रिंक पिलं जाईल. आणि ज्यांना कोल्ड्रिंक पिण्याची सवय नसेल त्यांनासुद्धा त्या कोल्ड्रिंकची सवय लागेल. त्याच पद्धतीनं जे रीड हेस्टिंग्ज आहेत, नेटफ्लिक्सचे CEO, त्यांनीसुद्धा एकदा काय सांगितलं होतं माहीत आहे? जेव्हा त्यांना विचारण्यात आलं होतं की नेटफ्लिक्सची कॉम्पिटिटर कोण आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की दुसरी कोणतीही कंपनी किंवा दुसरं कोणतंही चॅनल किंवा बाकीच्या कोणत्याही गोष्टी आमच्या स्पर्धक नाहीत, तर आमची खरी स्पर्धा आहे मनुष्याच्या झोपेशी. लोकांनी झोप कमी घेतली पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त वेळ ते ऑनलाईनवर राहतील आणि आमच्या व्यवसायाचे सगळे गणितं आम्हाला जमून येतील. म्हणून तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल ना की रात्रीच्या वेळी जर काही बघायचं असेल तर बऱ्याच साऱ्या सवलती दिल्या जातात, किंवा अगदी रात्रभर काही ना काहीतरी आपल्याला एंगेज ठेवलं जाईल अशा रीतीने प्रोग्राम्स देण्यात येतात. कारण ही सगळी ती मंडळी जी बसलेली असते ना, ती अतिशय स्मार्ट मंडळी असते, ज्यांचं बेसिक कामच हे असतं की एकदा कोणी ऑनलाईन आलं तर ते ऑफलाईन होऊच नये सहसा. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारामध्ये गुंतवून ठेवणं. आपण एक गोष्ट पाहिली की तिच्या खाली क्यूमध्ये बऱ्याच गोष्टी असणं, असं सगळं घडत असतं. कारण आपण जेवढा वेळ ऑनलाईन असू तेवढा त्यांना बिझनेसमध्ये फायदा होणार असतो. एवढं सगळं असतं खरं. आणि जसं मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एन्व्हायरमेंट हे खूप जास्त पॉवरफुल असतं आपल्या विल पॉवरपेक्षाही. मग असं असताना आपण जर अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करायचं असेल तर नेमकं कसं करायचं?
याच्यासाठी कॅल न्यूपोर्ट यांचं एक पुस्तक आहे डीप वर्क नावाचं. या पुस्तकामध्ये त्यांनी अभ्यासासाठी किंवा आपल्या ध्येयावर कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित करता यावं याच्यासाठी 4 पद्धती सांगितलेल्या आहेत. पहिली पद्धत आहे मोनास्टिक ॲप्रोच. म्हणजे काय तर त्या ध्येयासाठी स्वतःला वाहून घेतल्यानंतर आपण आपल्या घरापासून किंवा जिथे कुठे राहतो तिथपासून असं दूर जाऊन थांबायचं की पूर्ण आपलं ध्येय कंप्लीट होईपर्यंत परत यायचंच नाही. जेव्हा हॅरी पॉटर हे पुस्तक J.K. रॉलिंग्स लिहित होत्या ना, तेव्हा त्यांचं म्हणणं असंच होतं की मी घरामध्ये असताना घरातले वेगवेगळे आवाज, कुत्र्यांचं भुंकणं किंवा आणखी कोणत्या तरी माणसांचं बाहेर बोलत चालणं हे सगळं मला खूप डिस्टर्ब करायचं. म्हणून मग त्यांनी काय स्वीकारलं तर त्या काही दिवसांसाठी घर सोडून एका हॉटेलमध्ये राहायला गेल्या आणि तिथे त्यांनी ते हॅरी पॉटर कंप्लीट केलं. इतकंच कशाला, 1974मध्ये बिल गेट्स जेव्हा फर्स्ट व्हर्जन लिहित होते, त्यावर काम करत होते, तेव्हासुद्धा ते घरापासून दूर अशा एका ठिकाणी गेलेले होते की त्याच टेबलवर ते काम करत असायचे दिवस रात्र. आणि जेव्हा झोप यायची ना तेव्हा देखील त्याच टेबलवर डोकं ठेवून ते झोपी जायचे. IITचे टॉपर सर्वेश मेहताने यांना जेव्हा विचारण्यात आलं होतं ना की सोशल मीडिया किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा हँडल करताय, अभ्यास करताना हे सगळं कसं हँडल केलं, तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितलं की मला तर सोशल मीडियाबद्दल काहीच माहीत नाही, कारण मी वापरतच नाही. ट्विटर नावाचं काहीतरी असतं असं थोडंसं ऐकलंय मी, पण मला त्यातली फारशी गती नाही, मला माहीतही नाही. का सोशल मीडियापासून कम्प्लिटली दूर राहून त्यांनी IITचं प्रिपरेशन केलं, म्हणूनच तर ते टॉपर ठरू शकले सुद्धा. म्हणजेच जर आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असेल तर डिस्टर्बन्स जिथे जिथे होतो त्या सगळ्या गोष्टींपासून दूर कुठेतरी जाणं आणि आपलं ध्येय कंप्लीट होईपर्यंत तिथेच थांबणं हा एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे असं कॅल न्यूपोर्ट सांगतात. दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे, त्याला म्हटलं जातं बाय मॉडेल ॲप्रोच. म्हणजे काय तर ध्येय कंप्लीट होईपर्यंत दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या ऐवजी काही दिवसांसाठी तिथे जायचं. तिथे गेल्यानंतर मात्र जसं पहिल्या प्रकारामध्ये अगदी मन लावून काम केलं जात होतं तेवढंच मन लावून काम करायचं. काही दिवसासाठी पुन्हा आपल्या लोकांमध्ये यायचं, समाजात, घरात यायचं, सगळ्या नित्यनियमाच्या गोष्टी करायच्या आणि पुन्हा हा छोटासा ब्रेक संपला की पुन्हा आपल्या ठिकाणी जाऊन पुढचं काम सुरू करायचं. रॉबर्ट कियोसाकी यांनी जेव्हा रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक लिहिलं ना, याच ॲप्रोचचा त्यांनी वापर केला. ते दुसऱ्या ठिकाणी जात, तिथे पुस्तक लिहित, घरी परत येत आणि नंतर पुन्हा उरलेला भाग लिहिण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी ते जात. म्हणजेच आपल्यालाही अभ्यास करताना ही पद्धत अंमलात आणता येऊ शकते. तिसरा जो प्रकार सांगण्यात आला आहे त्याचं नाव आहे रिदमिक ॲप्रोच. या रिदमिक ॲप्रोचमध्ये काय करायचं माहीत आहे तर एंटरटेनमेंट किंवा आपल्या नेहमीची जी कामं असतात ती कामं आणि आपलं ध्येय जे आहे, जसं सध्याच्या सिच्युएशनमध्ये अभ्यास करणं हेच आपलं ध्येय आहे. मग नित्यनियमाच्या गोष्टी किंवा एंटरटेनमेंट आणि अभ्यास यांचे स्लॉट्स ठरवून देणं. मग त्यासाठी असं करता येऊ शकतं की एक 6 तास आपण लायब्ररीमध्ये जाऊन बसलो, 6 तास तिथे मन लावून अभ्यास केला, मग घरी परतलो, मग बाकीचं घरचं जे काही करायचं आहे ते सगळं केलं, मित्रांशी काही गप्पा मारायच्या असतील त्या सगळ्या गप्पा मारल्या, पुन्हा आपण मित्राच्या रूमवर जाऊन बसलो आणि तिथे एक 3-4 तास अभ्यास केला. अशा रीतीनं एंटरटेनमेंट आणि आपलं ध्येय याच्यामधले स्लॉट्स ठरवून देऊन रिदमिकली आपल्याला आपलं ध्येय पूर्ण करता येऊ शकतं. आणि चौथा आणि शेवटचा जो ॲप्रोच कॅल न्यूपोर्ट यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे जर्नलिस्टिक ॲप्रोच. जर्नलिस्टिक याचं नाव का दिलं त्यालाही माहीत आहे. जर्नलिस्ट कुठे जरी असेल तरीसुद्धा तो कार्यरतच असतो. म्हणजे आज माझी रजा आहे त्याच्यामुळे समोर काहीतरी घडताना दिसलं तर ती बातमी तो कव्हर करणार नाही असं कधीच होणार नाही. म्हणूनच जर्नलिस्टिक ॲप्रोचमध्ये सुद्धा कॅल न्यूपोर्ट यांनी तेच सजेस्ट केलेलं आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ उपलब्ध होईल त्या वेळेमध्ये तात्काळ तुम्ही तुमच्या ध्येयासाठी प्रयत्न करू शकता. म्हणजेच जर आपण सिटी बसची वाट पाहत थांबलो आहोत आणि सिटी बस येण्यासाठी अर्धा तास अवधी आहे तर तेवढ्या अवधीमध्ये आपण लगेच आपलं पुस्तक काढून त्यातले काही फॉर्मॅट्स वाचू शकतो किंवा काही चॅप्टर वाचू शकतो आणि थोडासा आपला अभ्यास पुढे नेऊ शकतो.
अशा रीतीनं जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा अभ्यास करणं आपल्याला शक्य होऊ शकतं. मग जर कॅलनिओपार्टच्या ह्या कोणत्याही मेथड्सपैकी एखादी जरी मेथड आपल्याला उपयोगाची वाटली, आपण ती अंमलात आणली, तर या फोमोपासून आयएपासून दूर जाणं आणि आपल्या ध्येयाच्या जवळ जाणं आपल्याला शक्य होऊ शकतं. मला सांगणार ना आता, या 4 ॲप्रोचेसपैकी नेमका कोणता ॲप्रोच तुम्हाला खूप जास्त आवडलेला आहे आणि लगेच तुम्ही तो अंमलात आणायला सुरुवात करणार आहात? येस, खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य कळवा. थँक्यू.